जर तुम्ही सलग 30 दिवस लिंबू पाणी पिलं तर यामुळे जे होईल याचा विचार तुम्ही स्वप्नात पण केला नसेल। ही एक छोटीशी सवय तुमच्या शरीरामध्ये चमत्कार घडवू शकते आणि फक्त 30 दिवसामध्ये एवढे फायदे मिळतात की तुमचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही। शरीर पूर्णपणे नवीन झाल्यासारखं वाटू शकतं। वजन कमी करण्यापासून ते त्वचेपर्यंत सगळ्याच गोष्टीवर परिणाम होत असतो। नक्की कोणते फायदे मिळतात आणि लिंबू पाणी पिताना काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दलची डिटेल माहिती सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण, तुम्ही बघताय आरोग्य चर्चा। लिंबू हा आपल्या दैनंदिन जीवनातील आहारातील एक भाग आहे। दररोज आपण थोड्या प्रमाणात का होईना लिंबाचा उपयोग करतच असतो आणि अनेक जणांना लिंबू असल्याशिवाय जेवणच जात नाही। ही सवय पूर्वीपासून चालत आलेली आहे। याचं कारण म्हणजे लिंबामध्ये भरपूर गुण आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा मिळत असतो आणि याच कारणामुळे कमीत कमी जेवणासोबत तरी खाण्यात यावं यामुळे ही सवय लावलेली आहे। म्हणजेच यावरून आपल्याला कळायला पाहिजे की लिंबू किती महत्वाचा आहे, किती गुणकारी आहे। जर तुम्ही पण आता लिंबू पाणी पिण्याचा विचार करत आहात, या व्हिडिओ मधले फायदे बघून तुम्ही ही सवय कधीच सोडणार नाही। तर सगळ्यात पहिला फायदा आहे, दिवसभर आपलं शरीर हायड्रेट राहतं। सगळ्यांना जरी माहिती असेल की दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे, परंतु अनेक जण 2 लिटर सुद्धा व्यवस्थितपणे पाणी पित नाहीत। यामुळे आपलं शरीर डिहायड्रेट होतं। शरीर जर डिहायड्रेट झालं तर आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवतं, आळस आल्यासारखं वाटतं, कोणतीच गोष्ट करावीशी वाटत नाही। म्हणजेच शरीरामध्ये जर पाणी कमी झालं तर एक प्रकारे आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, पूर्ण ऊर्जा शून्य झालेलो असतो आपण। परंतु जर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही लिंबू पाणी पिलं तर यामुळे सकाळची सुरुवातच पाण्यापासून झाल्यामुळे दिवसभर शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळत असतं आणि दिवसभर आपल्याला एक ऊर्जा आल्याची फिलिंग येते। दिवसभर थकवा जाणवत नाही, आळस येत नाही आणि कोणतंही काम करण्यास तुम्ही उत्सुक असता। जर ही छोटीशी सवय जर तुम्ही लावली तर तुमचा दिवस खूप चांगला जाऊ शकतो, फ्रेशनेस दिवसभर टिकू शकते। 2 नंबरचा फायदा आहे, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, तसेच व्हिटॅमिन सी ची कमतरता जाणवत नाही। व्हिटॅमिन सी चा सगळ्यात चांगला स्रोत लिंबू आहे। जर तुम्ही लिंबू पाणी प्यायला सुरुवात केली तर व्हिटॅमिन सी ची कमतरता नाही जाणवणार, तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते। कारण व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पेशींचं संरक्षण करतं किंवा पेशींचं डॅमेज कंट्रोल करतं आणि याच कारणामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते। छोट्या मोठ्या बदलामध्ये ज्यांना सर्दी, ताप अशा प्रकारचे आजार होतात, अशांनी तर लिंबू पाण्याचा उपयोग करायलाच पाहिजे। या छोट्याशा सवयीमुळे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि हळूहळू वातावरणात बदल झाल्यामुळे जे सर्दी, ताप येतात असे आजार पूर्णपणे कमी होऊन जातात। 3 नंबरचा फायदा आहे, पचन सुधारण्यास मदत मिळत असते। जर सकाळी कोमट पाणी पिलं तर यामुळे अनेक जणांचं पोट व्यवस्थितपणे साफ होतं, हलकं हलकंसं वाटायला लागतं आणि सतत लिंबू पाणी पित राहिलात तर पचन संस्थेचं काम सुद्धा सुधारतं। म्हणजेच जे काही आपण खातोय ते व्यवस्थितपणे पचन होतं, तसेच व्यवस्थितपणे पोट साफ होतं। ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे अशांसाठी तर लिंबू पाणी पिणं एक खूपच चांगला पर्याय असू शकतो। चौथा फायदा आहे, त्वचा चमकदार बनते। जर मागील काही दिवसापासून तुम्हाला असं वाटत असेल तुमचा चेहरा खूपच डल झालेला आहे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत आहेत, अशा प्रकारच्या जर समस्या जाणवत असतील, तुम्ही जर लिंबू पाण्याचा उपयोग केला तर 8 ते 10 दिवसानंतरच तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होते। त्वचा चमकदार वाटू शकते, कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सी कोलॅजिन निर्मितीसाठी खूप महत्वाचं असतं आणि हेच कोलॅजिन आपली त्वचा चमकदार ठेवण्याचं काम करत असतं। म्हणजेच लिंबू पाणी पिलं, व्हिटॅमिन सी मिळेल, व्हिटॅमिन सी कोलॅजिन निर्मितीसाठी मदत करेल आणि कोलॅजिन आपली त्वचा चमकदार ठेवण्याचं काम करतं। तर अशा प्रकारे जर तुम्ही लिंबू पाण्याचा उपयोग केला तर त्वचा सुद्धा चमकदार राहते। 5वा बदल होतो तो म्हणजे वजन नियंत्रणात राहते किंवा कमी होण्यास मदत मिळत असते। आता बरेच जण असं मानतात की लिंबू पाणी पिऊनच वजन कमी होतं, तर ही गोष्ट योग्य नाही। कारण लिंबू पाणी जर पित राहिला तर कॅलरीज बर्न होत राहतात, मेटाबॉलिझम वाढत असतं आणि अशा कारणामुळे वजन कमी होऊ शकतं। कारण लिंबामध्ये सोल्युबल फायबर असतात ज्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटत असतं, त्यामुळे जेवताना आपण कमी जेवण करतो किंवा कमी कॅलरीज घेतो आणि यामुळे वजन नियंत्रणात राहतं। पण फक्त लिंबू पाणी पिऊनच वजन कमी होतं हा दावा खोटा आहे। वजन कमी करायचं असेल तर लिंबू पाणी मदत करू शकतं। सोबतच आपल्याला डाएटरी चेंजेस करावं लागणार, जिम किंवा एक्सरसाइज, जे कोणती एक्सरसाइज तुम्ही करताय अशा प्रकारची एक्सरसाइज करावी लागेल, तेव्हा मात्र नक्कीच वजन कमी होऊ शकतं। 6वा बदल आहे, जर सकाळीच तुम्हाला फ्रेश वाटलं किंवा ऊर्जावान वाटलं तर दिवस चांगला जातो, दिवसभर एनर्जाइज फील होतं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या कामावर होतो। तुमचं काम सुधारतं,
तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत कामावर कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि हळूहळू तुमची प्रगती होण्यास सुरुवात होत असते. म्हणजेच एक प्रकारे मेंटली सुद्धा लिंबू पाणी फायदा करून देऊ शकतो. मागील काही दिवसापासून एकाच गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करू शकत नसाल तर लिंबू पाणी नक्कीच प्यायला पाहिजे. आणि 7वा बदल होऊ शकतो, किडनी स्टोनचा धोका कमी होतो. बऱ्याच संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की लिंबू पाण्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होत असतो. म्हणून ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशांनी सुद्धा लिंबू पाण्याचा उपयोग करायला पाहिजे. तर अशा प्रकारचे हे प्रमुख 7 बदल किंवा फायदे आपल्याला 30 दिवसामध्ये मिळू शकतात. तर आता नक्की कसं? पहिल्या 7 दिवसामध्ये तुम्हाला फ्रेशनेस वाटायला लागू शकतं. त्यानंतर 10 ते 20 दिवसाच्या दरम्यान तुमच्या त्वचेवर फरक दिसून येऊ शकतो. तसेच पोट व्यवस्थितपणे साफ होत राहतं आणि भूक कमी लागत आहे असं बी जाणवतं आणि वजन कमी होण्यास सुरुवात होत असते. आणि 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला तुमचं पूर्ण शरीर नवीन झाल्यासारखं वाटू शकतं. कारण 30 दिवसा अगोदर जो तुम्हाला आळस येत होता, जे तुमचे विचार होते, थिंकिंग होती, ती सुद्धा चेंज झालेली असते. कारण तुमचा कामाचा परफॉर्मन्स वाढलेला असतो, स्किन चांगली दिसत असते, दिवसभर तुम्ही ताजेतवाने असता. या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदरीतच आपल्या पूर्ण शरीरावर होतो. आणि लगातार 30 दिवस जर लिंबू पाणी पिलं तर आपण एक नवीन माणूस बनलोय असं सुद्धा अनेक जणांना वाटू शकतं. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.